दाण्याची पोती देणं आणि शीर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही. दाणं शेतात पिकत्यात, शिरं पिकत नाहीत दौलती. खोताशी झटून झगडत ज्यानं प्राण दिला त्याची ही आबरू आहे, ही जगाच्या मोलाची आहे. माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही, म्हणूनच मी जगलो. दौलती भरल्या डोळ्यांनी पाहत थरथर त्या ओठानं थांबीत म्हणाला, नाहीतर मी मेलो असतो. पण तुमच्या आणि पंताच्या बोलानं मला तारलं. आजपासनं राधाला मी कुठं बी पाठवणार नाही, एवढंच कर असं म्हणून पाटलानं समोर पाहिलं आणि बैल चालू लागले. राधा घरात गेली. तिनं उशिरा आवरलेला हुंदका बाहेर पडला. रसिक श्रोते हो, सत्यशोधक, परिवर्तनकार डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जगप्रसिद्ध फकीरा या कादंबरीचा आपण भाग 3 ऐकलात. त्यास आपण भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आपले आभार. नेहमीप्रमाणे पुन्हा एक विनंती, माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता ऐकूयात फकीरा या कादंबरीचा भाग 4. दौलतीनं 2 माणसं बोलवून पोती घरात नेली. शिंगराचं दावं सोडून तो निघाला. तोच फकीरा हिरव्या गवताची पेंडी घेऊन आला. दौलती घोडं घेऊन निघालेला पाहून तो दरडावून म्हणाला, ए म्हाताऱ्या, कुठं नेतोस त्याला? रानात चरायला का? नक, घरातच बरं आहे ते. अरे पण का? चाराय का नक? नक. तो गबऱ्या आवानं शिगावला नेऊन मारला आणि तू ह्या गबऱ्याला रानात नेऊन मारशील. काय नेम तुझा? हे ऐकून दौलती गालात हसला. हसऱ्या नजरेनं पाहत तो म्हणाला, खरं आहे तुझं. सांभाळ आपल्या गबऱ्याला, मी जातो रानात. असं म्हणून तो गेला. राजानं फकीराला हाक मारली आणि विचारलं, माझ्याबरं का भांडलास? तो गबऱ्याला रानात नेत होता म्हणून काय झालं? काय बिघडलं? अगं, म्या थट्टा केली त्याची. म्हाताऱ्या माणसाची थट्टा करू नये असं म्हणून ती हसली आणि पटकन तिनं कडेवर घेतलं. तो 10 वर्षाचा बांधेसूद उंच फकीरा आपल्या आईच्या खाकेत बसला. तेव्हा त्याला गगनगिड्ड वाटू लागलं, परंतु लगेच त्याला त्याच्या बापाची आठवण झाली. आई, काय आवाला खोतानं मारलं? हो, मारलं. आपला गबऱ्या मोठा झाला की मी खोताला मारीन. तवर तो म्हातारा होईल. तिनं त्याला घरात नेलं आणि साधू आला. साधू अंगानं गुबगुबीत असून त्याचे गालही गुबगुबीत होते. तो कमी बोले. दुपार झाली. भाकरी खाऊन फकीरा व साधू घराबाहेर पडले. राधा कामात गुंतली. सूर्य डोकीवर आला. सावल्या पायात घोटाळू लागल्या. हिरवं शिवार उन्हाच्या मुलाम्यानं सोन्यासारखं दिसू लागलं. ते सोनेरी खोरं मनाला भुरळ घालू लागलं. चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी खेळ मांडला. फकीरा म्हणाला, आपण कुरघोडी खेळूया. साधूनं मुंडीनं होकार दर्शविला. फकीरा चिंचेच्या बुडक्याआड गेला आणि 2 मुठी झाकून तो परत आला. एक शेळीची लेंडी आणि दुसरा चिंचोका होता. त्या 2 मुठी साधूपडे धरून तो म्हणाला, लेंडी का चिचुका? चिचुका. साधूनं फकीराची डावी मूठ धरली. नीतानं ती पटकन उघडली आणि तो आनंदून ओरडला, लेंडी. हा बघ चिचुका. असं म्हणून त्यानं उजवी मूठ उघडून चिचुका दाखवला. साधूवर डाव आला. तो वाकला. फकीरा त्याच्या पाठीवर बसला. कुरघोडीचा खेळ सुरू झाला. आर घोडी, पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल. असं म्हणून फकीरानं साधूच्या पाठीवर बसून आपल्या उजव्या हाताची 3 बोटं सरळ धरली होती.
आणि साधू खाली वाकून तिरपडत फकीराचा भार आवरत म्हणाला, 5 5. फकीरानं खाली उतरून त्याला ती 3 बोटं दाखवली. पुन्हा साधू वाकला आणि फकीरा चटकन त्याच्या पाठीवर बसून म्हणाला, आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल. या खेपेला त्यानं एकच बोट धरलं होतं आणि साधू ओरडला, 3 3. फकीरानं खाली येऊन त्याला एक बोट दाखवलं. ते पाहून साधू हिरमुसला आणि पुन्हा वाकला. पुष्कळ उशीर त्यांचा खेळ चालला होता. साधूवरचा डाव फकीरावर येत नव्हता. साधू घामानं भिजला होता. त्याची कंबर दुखायला लागली होती. तो खेळ टाकून पळून जाण्याच्या विचारात होता, पण फकीरा त्याला सोडीतच नव्हता. साहेबाच्या बंगल्यातली अंडी साधूला ओळखता येत नव्हती आणि फकीरा पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीवर उड्या मारून बसत होता. साधू रडकुंडीला आला आणि राधा बाहेर आली. फकीरा साधूच्या पाठीवर बसला होता. साधू तिरपडत त्याला आवरीत होता. फकीरा अंडी सांगत होता. हे सारं पाहून तिला राग आला. आर गोडी पार गोडी तुंतिण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल. फकीरानं 4 बोटं धरली आणि मेटाकुटीला आलेला साधू म्हणाला, 7 7. राधा पुढे येऊन रागात म्हणाली, फकीरा त्याला बोटं किती हे कळना. तो साहेबाच्या बंगल्यातली अंडीनं कशी सांगणार. दिवसभर त्याच्या पाठीवर बसून तू का त्याला मारणार. बघ की तो घामानं नुसता उन्मळून आलाय. मग माझ्यावर डाव आल्यावर मी निघालो असतो म्हणजे. ते का, तू शहाणा आहेस, त्याला कळत नाही. आणि माझ्या पाठीवर बसला तवा मग काय झालं. तू तरी सांगशील का किती अंडी. हो हो सांगीन. मग सांग तर, वाक. राधा इरेला पडली. हो बघ वागतो. तोही ईर्षेला पेटला. बसर साधू त्याच्या पाठीवर, बघू कसा सांगतोय ते. राधा म्हणाली. फकीरा खाली उतरून वाकला आणि साधू त्याच्या पाठीवर बसला. मग तोही म्हणाला, आल गोडी पाल गोडी तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात अंडी किती सांग. असं म्हणून त्यानं बोट उंच धरलं तेव्हा फकीराची नजर भुईवर होती. साधूच्या हाताची सावली त्याच्या पुढ्यात पडली होती. त्यानं किती बोटं धरली आहेत हे फकीराला दिसत होतं. तो पटकन म्हणाला, 2 2. उतार खाली. राधाला नवल वाटलं. तिनं साधूला ओढून पोटाशी धरलं आणि ती म्हणाली, नको रे बाबा असला खेळ. तू मोठा धोरणी आहेस. मग माझा डाव दे की. नाही, डाव आता नाही. नाही, माझा डाव दिलाच पाहिजे. नक. तो रडकंडीला आलाय. नाही, माझा डाव. फकीरा संतापला. त्याचे डोळे भरून आले. आई आपल्यावर अन्याय करून साधूला वाचवीत आहे याची त्याला चीज आली आणि तो पाया आपटून म्हणाला, आई माझा डाव. ती गरकन फिरली. फकीरा रडत होता. साधूला खाली ठेवून ती मटकन खाली बसली आणि फकीराला पाठीवर घेऊन म्हणाली, मी तुझा डाव देते, बस. ती तशीच त्याला घेऊन घराकडे गेली. सूर्य आपल्या दारात जाऊन उभा होता. पश्चिमेला 7 दऱ्यांच्या डोंगरावर किरणांचा झगमगाट झाला होता. सूर्याच्या खाली तपकिरी रंगाचा एक प्रचंड ढग पसरला होता. त्या ढगात गालिच्यावर बसल्यासारखा सूर्य दिसत होता. डोंगरातील किर्र झाडीनं शिरण्यासाठी अंग आवळून घेतलं होतं. दिवसभर शिवारात गेलेली माणसं परत येत होती. गुरं हमरत होती. बैल डिरख्या मारीत पांदीतून चालत होते. गावचे कष्टच जणू फळाला आले होते. राधा चुलीपुढं स्वयंपाक करण्यात गुंतली होती. साधू काटक्या मोडून चुलीत घालीत होता. रुसका चेहरा करून फकीरा कोपऱ्यात पाहत होता. राईबाई शेरडं घेऊन परत आली होती. राधा साधूशी बोलत होती. तू आपल्या आजोबासारखा आहेस आणि हा फकीरा आपल्या वडिलावाने आहे. आजोबा म्हणत, आम्ही तलवार घेऊन भीक मागून जमात जगवली. हे ऐकून तुझं वडील हसत. खरं म्हणजे त्यांचा रागच येई, पण फक्त हसून दाखवीत. आमच्या आबाला शिव्या देऊ नका. फकीरा रडक्या आवाजात गुरगुरला आणि राधा हसली. ती काहीतरी बोलणार तोच राईबाई म्हणाली, फकीरा ती का शिव्या देती. किती आगस्ताळा तू.
आमच्या आबाचं नाव का काढती? मग काय झालं, सारखी धुसफूस करू नये असं म्हणून तीच राधाला म्हणाली, बाई तू बी त्याला चिडवू नका, खोडीला औषध नसतं. राधा हसली. तिनं फकीराला जवळ घेतलं. मी थट्टा केली तुझी. तो हळूच तिच्या मिठीत निघाला आणि दारात गेला. पुन्हा ती स्वयंपाकात दंग झाली. तेवढ्यात दौलती आला. चूळ भरून त्यानं पाय सरळ केले आणि विचारलं, फकीरा कुठं आहे? बाहेर गेला मगा. राही उत्तरली. दौलती घरातून हाका मारू लागला, पण फकीर आला नाही. मग घाबऱ्या स्वरात दौलती म्हणाला, अरे पोर कुठं दिसेना की. हे ऐकून राधाच्या उरात धस झालं. तिनं दारात येऊन चौपर पाहत हाक मारली, फकीरा फकीरा फकीरा. ती दीर्घ हाक दूर गेली आणि पुन्हा शांत झाले, पण उत्तर आलं नाही. मग तिच्या हृदयात कालवा कालव झाली. तिनं चटकन पश्चिमेकडे पाहिलं. सूर्य निम्मा उतरला होता. आता अंधार पडणार, मग मी फकीराला कुठे शोधू? या विचारानं ती वेडी झाली. हुंदका कंठात येऊन टकरा घेऊ लागली. दौलती राही निवडुंगात धावपळ करू लागली. आळीतील माणसं गोळा झाली. काही दिसेल त्या वाटेनं पळत सुटली. बडी, मुरा, ईशा, किशा हे फकीराचे जोडीदार सैरावैरा झाले. निवडुंगाच्या डवंगे धुंडाळू लागले. राधा मेक रोवल्याप्रमाणे दारात उभी होती. साधू रडू लागला. सावल्यांची चित्र अंधार पुसू लागली. सर्वांचं धापदान आणलं. अरे बघा दिसतोय का नाही? अंधार पडायच्या आत बघा. बहिरू मांग ओरडला. मोर व्हा निती हिर बघा. विहिरीचं नाव ऐकताच राधानं हंबरडा फोडला. तिला ती कल्पनाच विषारी वाटली आणि बळी एकदम चरकला. अगं हाय, कुठं आहे? ते बघ चिंचेच्या शेंड्याला जाऊन बसलाय. मग एकदम ओरड झाली. हाय हाय, या या. सर्व लोक चिंचेखाली जमून वर पाहू लागले. फकीरा पार शेंड्याला जाऊन खुशाल बसून खालचा तो सगळा प्रकार पाहत होता आणि एका पायाला झोके देत होता. राधा रडत वर पाहू लागली. दौलती नरमाईच्या स्वरात म्हणाला, अरे चोरा, मारलं होतं सामासनी. फकीरांनी खाली पाहिलं नाही. मग राधाबाई म्हणाली, ये खाली, रात होती या. सर्वच लोक आग्रह धरू लागले, फकीरा खाली ये, अंधार होतोय. पण फकीरा हो की चूक करत नव्हता. तसाच बसून होता. मग भैरू म्हणाला, पोरांनो वारवर मी आणा त्याला खाली. हे ऐकून तो एकदम ओरडला, वर येऊ नका, वर येऊ नका, नाहीतर मी उडी मारी, नाहीतर मी उडी मारी, नाहीतर मी. फकीराच्या या दरडावणीनं सर्वांची पाचावर धारण बसली. त्यांच्या तोंडचं पाणीच पळालं. राधानं डोक्यावरचा पदर ओढून तो त्या वाट्यावर पसरला. मी पदर पसरते, पाया पडते, तू खाली ये. दौलतीनं गुडघे टेकून म्हटलं, उडी टाकू नको फकीरा. बाब्या ये ये. राहीबाईच्या हातापायांना कापरं भरलं. मग तो शांतपणे खाली आला आणि राधानं त्याच्यावर झेप घेतली. त्याला पोटाशी धरून ती रडू लागली. सर्वांचा जीव सुळावरून उतरला आणि कडूस पडला. भैरू म्हणाला, त्याला काही म्हणू नका. तरीही दौलती म्हणाला, फकीरा असं का? आमासनी मारू नक. आई मला लय वाईट म्हणतीया. फकीरा फुसफुसला, ती खुळी आहे. आता तुला वाईट म्हणलं त्याचं डोसकंच फुडतो. मात्र तू डोसकं फिरवून घेऊ नका. मग कोणीच काही बोललं नाही. प्रत्येक माणूस मग फकीराशी जपून बोलू लागला. राधाला तर जन्माची अद्दलच घडली. हिवाळा आला आणि गेला. मग उन्हाळा आला. चैत्राचं चावरं ऊन धगधगू लागलं. ते पोलादाच्या रसाप्रमाणे ओसंडू लागलं. निळ्या तलम वस्त्रांचा रंग आकाशाला आला. चैत्र पालवीनं झाडं नटली. नवे घुमारे लुसलुसू लागले. तारुण्यात विद्रुपताही फिकी पडते. तद्वत झालं. काराट्या बोराट्यांनाही भर आला. नव्या फण्या घेऊन निवडुंगांची पानं अधिकच उंचावली. टसटसीत लाल बोंड डोळ्यात भरू लागली. फण्याचे काटे सणसणू लागले. मांगवड्यात मोठी धडपड सुरू झाली होती. आपापल्या दारात मांगांनी वाक लावून चराटं वळायचं काम सुरू केलं होतं.
मोठी माणसं दारात सावलीला बसून पड सोडीत होती आणि लहान पोरं चाकं फिरवीत त्या उन्हात डोकीवर चिंध्या घेऊन मागं सरकत होती. ती वैतागली होती. तापलेली चक्र कोई आवाज काढीत होती. वाकाच्या वाट्या आणि बुरकुल सर्वत्र उडत होते. काही अंगचुकार पोरं निवडुंगात दडून आईबापांना गुंगारा देऊ पाहत होती. ती मुंगसाप्रमाणे त्या निवडुंगात शिरून दडत होती. दौलतीच्या चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी विठू दांडूचा खेळ मांडला होता. कुरघोडीच्या खेळाला राधानं मनाई केल्यामुळं सावलीला ते विटी खोलीत होते. दौलती चावडीवर गेला. राहीबाई शेळ्या घेऊन रानात गेली होती. राधाचा बसल्या जागेवरच डोळा लागला होता. हळूहळू चोरटी पोरं जमली. ईशा, किशा, भिवा, बळी, मुरा आले आणि डाव रंगू लागला. तो सावळा मांगाचा घम्या आला. त्यानं एक नवी खबर आणली होती. ती त्यानं पोरात सोडली. सारी पोरं एकत्र आली. आतुर होऊन घम्याभोवती जमली. घम्यामध्ये बसला. हा घम्या लांबट चेहऱ्याचा, गोरा व उंच होता. त्याचं नाकही लांबट होतं. मान लांब होती. त्याची शेंडी ही तशीच होती, पण ती सदैव ताट असे. तो बापासारखाच बेलंदर होता. घमेंडखोर सावळानं आपल्या लाडक्या मुलाचं नाव घमांडी ठेवलं होतं. आसपासच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या प्रथम सावळाकडे येत आणि मग घमांडी त्या आळीत घरोघरी पेरी. आज एक नवी बातमी घेऊन तो आला होता. पोरं जमली आणि घमांडी गंभीरपणे म्हणाला, राजेवाडीच्या माळावर सरकारी बांगल्याजवळ लष्कर आलंय. बघाय चालता का? ए, लष्कर कसलं असतं र? ईशानं विचारलं आणि घम्या म्हणाला, गोऱ्या लोकांचं लष्कर असतं, दांडगं असतं. पण ते गोरे लोक कसलं असतात? मुरानं विचारलं आणि घम्या बुचकळ्यात पडला. फकीरा म्हणाला, सांग की गोरं लोक कसलं असतात? ते मला ठावं नाही. घमांडीनं सांगून टाकलं आणि बळी म्हणाला, मग आपण ते लवकरच बघू. चल. राजेवाडी लांब आहे र. फकीरा माळानं पूर्वेला पाहत म्हणाला. सारीच पोरं राजेवाडीला निघाली. फकीरा साधूला म्हणाला, साधू तू येऊ नको, पाय भाजतील. मीच बघून येतो आणि तुला सांगतो. लवकर ये, साधू गंभीरपणे म्हणाला. मी लवकर येतो, पण आईला सांगू नग. फकीरानं धोक्याची सूचना केली आणि पोरं गाडी वाटेनं धावत निघाली. ती 7 पोरं गावदरीचा ओढा ओलांडून पुढे गेली आणि पळू लागली. आईबापांना आपली आठवण होण्याआधीच लष्कर बघून परत यायचं असा विचार करून ती पळत होती. ऊन मी म्हणत होतं. माळाची वाट पोपाट्यानं भरून लिबलिबीत झाली होती. उन्हानं तो पोपाटा तापला होता. उष्ण वाऱ्याच्या लाटा माळाच्या कुसळावरून मंद गतीनं येत गरम धूळ डोक्यात घेत होत्या. त्या धुळीतून ती पोरं पळत होती. घामानं भिजली होती. धुळीचे लोट उडीत होती. ती राजेवाडीचे शिव गाठीत होती. त्यांनी पहिल्या दमात राजेवाडीचा माळ गाठला आणि समोरच्या सरकारी बंगल्याच्या सभोवती तळ देऊन बसलेल्या गोऱ्या लष्कराला ती पाहू लागली. आतूर नजरा भिरभिरू लागल्या. त्या अफाट माळावर सर्व काही तापलं होतं. वाटेकडेला फक्त एकच बाभळीचं झाड होतं, पण त्यालाही विस्तार नव्हता. पाय होलपटलेली पोरं त्या झाडाजवळ गेली आणि एकदम थबकली. समोर वाटेगावचा चंदू आत्तार आपलं करड्या रंगाचं घोडं दुडक्या चालीवर दामटीत येत होता. त्यानं कलही रंगाचा भला मोठा पटका बांधला होता. त्याचं रुंद कपाळ, दाट भोवया, बोऱ्या पिळून आकडे वळलेल्या मिशा आणि भोरी रुंद दाढी, आखूड गर्दन, मजबूत छाती, वर इंग्रजी जॅकेट अशा अवतारात तो कोणाचंही लक्ष वेधून घेत असे. तो सारखी घोड्याला टाच मारित होता. त्या माळाची त्याला चीड आली होती. त्याला वाटेगाव जवळ करायचं होतं. आत्ताराला ओळखून पोरांचे पाय मंदावले. त्यांनी त्याला बाजू देण्यासाठी वाट रिकामी केली, पण जवळ येताच चंदूनं लगाम ओढून घोडं उभं केलं आणि पोरंही मग उभी राहिली. आतारानं एक एक पोरगं निरखायला सुरुवात केली. डोळे वटारून तो पाहू लागला. सर्वांच्या पुढं फकीरा होता. त्यानं अंगात गोल पैरण घातली होती. खाली लंगोट नेसला होता. त्याच्या रसरशीत चेहऱ्यावर घाम डबडबला होता.
त्याच्या डोकीचे केस विस्कटून डोकीतून पाणी मानेवर झिरपत होते. त्याचा सावळा रंग, घारे डोळे, सरळ नाक, रुंद कपाळ आणि चेहऱ्यावरचा तरतरीत भाव पाहून चंदूनं बळीकडे नजर वळविली. बळी उंचीनं गिड्डा वाटत होता. त्याचं नाक तोंड देखणं दिसत होतं. त्यानं पैरण घालून खाली लंगोटी लावली होती. जवळच मोरा काखेत हात धरून उभा होता. त्यानं एक खेडं डोकेला गुंडाळून घेतलं होतं. त्याच्या अंगातील जुनी पैरण फाटून त्याच्या चिंध्या झाल्या होत्या. तो बिचकून उभा होता. त्याच्या मागं तो किडकिडीत किशा बुजून उभा होता. त्यानं फक्त लंगोटी लावली होती. त्या लंगोटीचा मागचा उरलेला शेव शेपटीसारखा डोंबत होता. त्यामुळं तो वानरीच्या पिल्याप्रमाणे दिसत होता. भैरूमांगाचा ईशा अंगातली पैरण खांद्यावर टाकून घेऊन पळ काढण्याच्या विचारात होता. सावळा मांगाचा घम्या एका पायावर उभा होता. पाय भाजत होते असं भासवण्यासाठी तो तोंड वाकडं तिकडं करीत होता. आणि आप्पा मांगाचा भिवा आत्ताराला मनातल्या मनात शिव्या देतो. ही सारी पोरं नीट बघून मग आपली मान उंचावून भुवया उंचावून चंदू म्हणाला, ए बिरमुटके की फौज किधर भागताय र? जरूर करने को बोलो ना, वाचा बैठी के तेरी. त्यानं घम्याला पुढं बोलवीत विचारलं, तू सावळा मांग करणार? मग लेका नक्कीच दरोडा पाडणार तर. कोण काहीच उत्तर देत नव्हतं. ते डोळे रोखून अत्ताराची दाढी असल्यासारखे नुसते पाहत होते. मग त्यानं फकीराला विचारलं, तू राणोजी का नार? हां. फकीरानं होकार दिला आणि अत्तार एकदम नरमाईनं बोलू लागला, अरे उन्हाच्या रणक्यात दगडाची कलाही होती या. आणि तुम्ही कुठं निघालाय? आम्ही लष्कर बघायला जातोया, फकीरा म्हणाला. आणि अत्तार पुन्हा चिडला. तो म्हणाला, काय बघताय र लष्कर? त्याच्या वाटणीचं त्या युट्यूबाच्या बागेत जाऊन वांद्र का नाही बघत? आमचं पाय भासतात. फकीरा आवाज चढवून म्हणाला, मग मी काय करू? अत्तार गुरकला. आमासनी जाऊ द्या. मग जा की. अत्तारानं लगाम सैल सोडून पुन्हा टाच मारली आणि घोडं दुडक्या चालीनं निघालं. आणि ती पोरं फसक्यातून पाखरं सुटावी अशी भरधाव धावत निघाली. त्यांनी राजेवाडीची सडक गाठली आणि सडकेच्या दुतर्फा असलेल्या वाडांच्या झाडाच्या थंड सावलीत जाऊन त्यांनी दम घेतला आणि कुणी अंग टाकलं. सडकेच्या बाजूलाच तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगल्याच्या सभोवती शुभ्र छावण्या पडल्या होत्या. अमराईत गोरे लोक लोळत होते. मोठमोठ्या घोड्यांच्या दावणी पडल्या होत्या. जागोजाग गोरे गार्ड बंदुकी घेऊन पहारा देत होते. त्यांचा तो विचित्र पोशाख, खाली गुडघ्यापर्यंत घागरे, लांब हाताचे डगले आणि लाल भडक रंग, बसकी नाकं, गुबगुबीत गाल, चमत्कारिक आवाज, हे सर्व पोरं झाडाखाली बसून पाहू लागली. त्यांचा सारा शिम दूर झाला आणि ते हसू लागले. एवढ्यात शिगावचा बापू खोत घोडा उडवीत आला. त्याच्या घोड्याला पाहून लष्करी घोडी खेकाळली. काही दुगाण्या झाडू लागली. लष्करी शिपायांनी किंचित वळून त्याच्याकडे पाहिलं. तो छावणीत गेला. उशीर परत आला नाही. बड्या साहेबाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी तो आला होता. बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला, ह्यो बघ तो शिगावचा बापू खोत, हेनंच रानूनानाला मारलं. त्याचे हे शब्द ऐकून फकीरा गंभीर झाला. त्याच्या कपाळावर आठ्या उभ्या राहून त्याचे डोळे स्थिर झाले. तो हळू आवाजात म्हणाला, आबाला मारलं. त्याच्या आवाजात दुःख, चीड याचं मिश्रण झालं. आणि आमचा गबरूबी मारला. वजच्या मुळीवर बसत धम्या म्हणाला, नुसता भूताच्या पोटचा हाय भडवीचा, आणि ह्यो त्या साहेबाचा मैतर हाय वाटतं. बडी म्हणाला, मग हे लष्कर बी खोताच्याच जातीचं असं. घम्यानं शंका प्रदर्शित केली आणि किशा म्हणाला, अरे असलं कसलं हायच? मग नग आमासनी हे लष्कर, निघूया. फकीरात रागा करीत म्हणाला. इतक्यात खोत त्या मोठ्या साहेबांशी बोलत बोलत त्यांच्या दिशेनं येऊ लागला. आडदांड घम्यानं विचार केला आणि जवळच पडलेला दगड उचलून हातात घेतला. सारी पोरं भयभीत झाली.